हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. तर हे आहे माझा मोठा मुलगा तनिष. तर तो इतका मस्का लावत होता ना, भर दुपारी त्याला दोराबजीला जायचं होतं. मी म्हटलं जाऊ नको, पण ऐकायला तयार नव्हतं. त्याला जायचं होतं तर तो गेलाच. त्यानंतर बघा दिवस मावळायला आहे. त्यानंतर मी होत आहे इथे फ्रेश. मला जायचं आहे ॲक्च्युली बाहेर. तर बाहेर कुठं जायचं आहे आणि बाहेर गेल्यानंतर काय मला ॲक्च्युली काय झालं आणि ते तुम्हाला पुढं शेअर करणारच आहे. आणि मुलांसाठी आजचा हा दिवस स्पेशल असणार आहे, कारण मुलांना मी आज वेळ देणार आहे. मुलांना घेऊन जायचं आहे बाहेर. तर बाहेर कुठे जायचं आहे तुम्हाला पुढे कळणारच आहे. त्यानंतर बघा त्याआधी मी पहिल्यांदा स्वतःला तयार होते, कारण स्वतःला पण वेळ देणं खूप 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 म्हणजे खूप आपल्या महिलांसाठी गरजेचं असतं, नाही म्हणलं तरी. कारण कसं राहतं, इतकं धावपळीचं आपलं घरातलं दिवसभरचं, आणि आताचा उन्हाळा बघतायच तुम्हीच, त्यामुळे स्किन पण आपली खूप सारी खराब होती. त्यामुळे मी इथे घेतलेला आहे हिमालयाचा स्क्रब घेतलेला आहे. मला चला स्क्रब करावं. थोडंसं आपला किटी पार्टी करायचं म्हणलं तर आपल्याला जरा थोडंसं मेकओव्हर करणं गरजेचं, कारण सगळेजणच येतात ना, त्यामुळे आपण म्हणलं चला व्यवस्थित असं हे करूया. 5 ते 7 मिनटं चेहऱ्यावरती मी स्क्रब केल्यानंतर ते वॉश करून घेत आहे. आणि खरं तर स्क्रब केल्यानंतर आपल्याला फेसवॉश लावायची गरज नसते. त्यानंतर इथं मामाअर्थचं मी फेसवॉश घेतलेला आहे, त्याने मस्तपैकी मी फेस वॉश करून घेत आहे. कारण का आपण स्क्रब केलं तर छोटे छोटे त्यामध्ये बॉल्स असतात नाही, ते आपल्या चेहऱ्यावरती राहतात. त्यामुळे शक्यतो तरी फेसवॉश नक्कीच करावा आणि स्वतःसाठी नक्की वेळ देत चला, कारण कितीही कोणासाठी केलं ना, शेवटी स्वतःसाठी वेळ देणं आपलं राहून जातं. त्यामुळे मी कधी कधी होतं बघा, काहीतरी ऑकेजन्स वगैरे असले ना, तर मी स्वतःसाठी वेळ देते. अदरवाईज आपलं कसं तरी आपलं घरगुती महिला कसं असतं ना, तसंच माझंच असतं पूर्ण. मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे घरात 24 तास घरात आहे. घराच्या बाहेर जास्तीत जास्त जाणंच होत नाही. मुलांचं शाळेचं वगैरे काय असेल म्हणजे नाही का, आता त्यांचं ॲडमिशनचं चालू आहे ना, त्याचे कागदपत्र वगैरे गोळा करणं चालू आहे, त्यामुळे त्यानिमित्तानं बाहेर वगैरे पडणं होतं. पण आता खूप दिवसातून मुलांसाठी आज वेळ देणार आहे मी, बाहेर जाऊन घेऊन जाणार आहे मुलांना. त्याच्या आधी बघा मी पहिल्यांदा इथे स्वतःला तयार करत आहे. तर आता सध्या मी बाहेर जात नाही आहे, नाही तर म्हणजे बाहेरच जाते मी पण काय बोलते. आणि त्याच्यानंतर कसं पहिल्यांदा मी स्वतःचं आवरून घेत आहे आणि जाणार आहे ॲक्च्युली आमच्या सोसायटीची आहे बिशी. तर बिशी आमच्या सोसायटीत नसून एका चीझी क्रेझी म्हणून एक आहे ना, तिथे हॉटेलमध्ये असणार आहे. तर इथे मी बघत होते सँडल वगैरे कोणता सूट होत आहे. निमिषला विचारत होते, निमिष छान वाटतोय का? निमिष काय, हा मम्मा छानच वाटतंय. सगळे त्याला छानच वाटतं, त्याला सांगायचं नसतं ना त्यामुळे त्याची मिठी होती की मम्मा मी पण येतो बिशीला, कारण की 1-2 बिशीमध्ये त्याला घेऊन गेले होते ना, त्यामुळे. पण ह्यावेळेस कसं बाहेर आहे तर कोणाचीच मुलं येणार नाही, तर मग मी त्याला म्हणलं नाही. तर मी इथे घेतलेला आहे दुसरा सँडल. आणि आमची इथे हवा ना इतकी खूप सारी हवा येते, तर हा ब्लॅक घेतलेला आहे. तर तो गोल्डनपेक्षा ना मला हा ब्लॅक जरा जास्त सूट होतं असं वाटलं, म्हणून मी आता ब्लॅक घेतलेला आहे. घरच्या रोजच्या ह्याच्यामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये बघा, स्वतःसाठी वेळ देणं, किटी पार्टी करणं, बिशी करणं, मुहीला जाणं, हे सगळ्या गोष्टी आपण करायलाच पाहिजे लेडीजने. तर बघा आत्ता चाललेलं आहे घरी. अजिबात वेळच भेटला नाही बघा बिशीमध्ये शूट करायला वगैरे. असं होतं इतकं गोंधळ, आणि हॉटेलमध्ये बिशी असल्यामुळं काय झालं, अजिबातच व्हिडिओ शूट करायला वेळच भेटला. दांडाण मस्ती सगळ्या मैत्रिणींचं. घरी आता लिफ्टमध्ये बोलते मी तुम्हाला, आणि तुमच्या बोलण्याच्या नादात ना प्रेस करते. तर इथे आमच्या सोसायटीतल्या दोघी मुली होते, मी बोलतो प्रेस करायचं आहे ना आमच्या इथं फ्लोअरचं बटन. तोपर्यंत त्या लेडीज आल्या, फ्लोअरला उतरल्या. चला आता मी खाली जाते, मुलं पण काय करतील बघूया आपण. काय चाललंय, मुलांनी का हो, कुठे गेले मुलं? काय चाललंय? मी तरी म्हणलं निमीचा कॉल आला नाही, तनीचा कॉल आला नाही, मला पण तिथं व्हिडिओ शूट करायला वेळ भेटला नाही. हो का, काय काय केलं मग? एक फोन आला नाही चक्क. खाली किती वेळ चालत बसलो आम्ही माहितीये का खाली. गुड मॉर्निंग फ्रेंड. तर कालच्या ब्लॉगनंतर आता मी दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग तुमच्यावर शेअर करत आहे. तर रात्री 11:30 वाजलेत. आमच्या बिशीचं म्हणल्यानंतर हे असंच होतं बघा, खूप सारा वेळ होतो. नंतर कसं होतं, बिशी झाल्यानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणी खाली चालत चालत गप्पा वगैरे होतात ना, त्यामुळे वेळ कसा होतो समजत नाही. घरी आले पुन्हा नंतर शूट करायचं मनच केल्यानंतर म्हणलं आता मुलांना मला सगळे कपडे वगैरे वाळू घाला वगैरे, कारण मुलांना आता सध्या सुट्टे आहेत ना, त्यामुळे त्यांना शिकवत आहे कपडे वगैरे वाळू घालण्यासाठी वगैरे. निमिष कसं काम चुकार करतो छोटा असल्यामुळे, पण त्याला
ताई म्हणलं तू आता शिकलं पाहिजे, त्यामुळे तनिषला त्याला शिकव वगैरे. तो आता इथे शिकत आहे. त्यानंतर बघा मस्तपैकी तयार झालेली आहे आणि चाललेलं आहे बाहेर, कारण आमच्या निमिषला ना कपडे घ्यायचे आहेत. कारण खूप दिवस झाला मम्मा कपडे नाहीत त्याचा कालवा चालूच होता. तर म्हणलं चला कपडे घेऊया. आणि अजिबात व्हिडिओमध्ये यायला इंटरेस्ट नसतो बघा मुलांना. तर चला आता मी कपडे वगैरे घ्यायला जातो. आणि पोहोचलो आम्ही इथे एका रिलायन्स मॉलला. आणि तिथे कसं पहिल्यांदाच मित्र येत आहे, तर म्हणलं चला कशा पद्धतीने कपडे आहेत वगैरे ते पण तुमच्यावर शेअर करावं. आणि खूप सारे काय घेतले नाही पुढे तुम्हाला दिसणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग शॉपिंग वगैरे झाली आलेली आहे सोसायटीमध्ये. खरं सांगते खूप म्हणजे खूप कपडे घेतले. निमिषला पुढे मी तुम्हाला दाखवेनच. आणि ते मुलं माझी काही नाही काही बडबड करते, मम्मा किती शूटिंग करते असं तसं बडबड चालू होती माझ्या पोरांची. मुलं खूप सारी चेष्टा करतात बघा, अशी मज्जा मस्ती चालू असते सारखं. आणि निमिषला मम्माचं खूप प्रेम होतो गेलं बघा आज, की त्याचे कपडे त्याला घेतले एवढे म्हणून मला मिठी मारताय न सांगता. आणि ज्यावेळेस व्हिडिओमध्ये म्हणते ना निमिष असं कर तसं कर, जस्ट मी रील्स म्हणा शॉर्ट व्हिडिओ बनवत तसं अजिबात तसं करायचं मूड नसतो. पण आज काय माहिती येऊन स्वतःहूनच मिठी वगैरे मारली. कशाने मारली त्याच्यात त्यालाच माहिती आहे, कदाचित त्याच्या आवडीचे कपडे घेतल्यामुळे असेल कदाचित, माहीत नाही, त्याने आणखी पण सांगितलेलं नाही आहे. तर चला आता मी सगळं आवरून वगैरे घेत घरी आणि तुम्हाला दाखवते काय काय शॉपिंग केली ती मी. तर हा टी शर्ट घेतलेला आहे. अरे हा तनूने घेतलाय का हा शर्ट? तर बघा हा घेतलेला आहे तनिषनं. त्यानंतर ही पॅन्ट कोणाची घेतली? भैया तनुने घेतली का पॅन्ट? लय शॉर्ट आणि तू का नाही घेतली असती पॅन्ट तिथं? तनिषनं शॉर्ट पॅन्ट घेतली. कसं घेतलंय तनुनं? होजेरी घेतली काय? त्यानंतर बघा हा एक निमिषनं टी शर्ट घेतलाय. सगळ्याच तर निमिषला कपडे घेतलेत बघा. पहिल्यांदा आहे, आधी पण घेतलेत. त्यानंतर हा मी कुर्ता घेतलेला आहे, खाली पॅन्ट पण आहे ह्याला. हे बघा अशा पद्धती पलाझो नाही का तशा टाईप मध्ये पॅन्ट आहे. खाली दिसेलच एखाद्या ब्लॉग मध्ये घातल्यानंतर. हा घेतलेला आहे. त्यानंतर हा एक निमिषला टी शर्ट घेतलेला आहे. त्यानंतर हा एक निमिषला टी शर्ट घेतलाय. छान आहे हा, क्वालिटी एकदम मस्त आहे. थँक्यू. सगळे कपडे निमिषला जास्त घेतले बाबा. तर हा एक निमिषला टी शर्ट घेतलेला आहे बघा. हा एक एकदम मस्त वेगळा असा पॅटर्न आहे, असं पुढे बटन्स येतात असं. मुलं असले की असे नुसते टी शर्टच भेटतात. मुली असे वेगवेगळ्या व्हरायटी असतात खरं तर. त्यानंतर एक कार्गो पॅन्ट घेतलेली आहे निमिषला. त्यानंतर हे एक टी शर्ट घेतलेला आहे निमिषलाच. निमिष हा टी शर्ट मला पण येईल रे. हे बघ निमिष मस्त दिसतो हा टी शर्ट, मला खूप आवडला. त्यानंतर ही एक पॅन्ट घेतलेली आहे निमिष. जीन्सची नॉर्मलीच पॅन्ट आहे.
तर बघा इथे सगळे कपडे ठेवलेत. आता मी जरा कपडे चेंज करते. तनु निमेश काय चाललंय? हा ते बघा इकडे निमिष आल्या आल्या गेम खेळणं चालू आहे. आणि तिकडे भैया झोपलाय. किती गेम खेळायला लागलास रे लगे आल्याला? त्या साईडला पण भैया कपडे घातलाय ना त्या साईडला गेम म्हणतो. मी काही इडी का घ्यायला निमी बास करणार नको गेम खेळून लगे आले की फ्रेश झालं का? हो झालो. तोंड होता हँड वॉश केला? हो. बर आवडले का कपडे सगळे? कपडे आवडले का सांग? किती कपडे घेतले ब्रँडेड? हा एक जीन्स तुझी 2000ची जीन्स आहे. आवडली का जीन्स? हो. मला नीट सांग. कपडे आवडले सांग पहिला. हो हो. चला मी ना कपडे चेंज करते आणि तुम्हाला नंतर भेटते. तर हे बघा फ्रेंड्स, तो ड्रेस घातला मी आता मॉलमधून घेतलेला. किती सुंदर आहे ना, मला खूपच आवडला. कसं दिसतोय, एकदम मस्त दिसतोय ना. त्याचं पॅन्टचं मेन पॅटर्न ना खूपच वेगळं. मी आता आईकडे गेले अशा ड्रेस घालू शकते ना, म्हणून मी आपलं सहज घेतला की कलर छान वाटला म्हणून घेतला. पण एकदम मस्त आणि इतकं कम्फर्टेबल वाटते. थोडासा इथं लूज आहे, तर मी आता हे फिटिंग थोडासा असा केला ना मग एकदम भारी असं लुक दिसेल बघा. खूपच सुंदर आहे. पॅन्टचं मेन माहिती आहे का, इथे असं हा लूज आहे, त्यामुळे असं जरी मांडी घालून जरी अशी मी बसले ना, अशी मांडी घालून, तरी सुद्धा मला इतकं कम्फर्टेबल वाटतंय ना. आणि खरं सांगते इतकं सुंदर आहे. ह्याची प्राइस माहिती आहे का, डिस्काउंट ऑफरने कितीला घेतली? मला आता घरी आल्यावर कळलं की ह्याची प्राइस फक्त 300 रुपये. आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे बघा. बघा मी त्यामुळे इतकं खुश झालं. मला जर माहीत असतं ना, मी बघितलंच नाही रेट वगैरे घेतला तसाच, तर आणखी 2-3 घेतले असते मी सहजच. कसं मस्त आहे ना, भारीच. तर तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून सांगा. हा हे बघा इथे मस्त.